श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार. तर या गुरुवारी आपल्याला स्वामींच्या प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण कुठलीही सेवा चालू करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवारची सेवा चालू करायची असेल, त्याचबरोबर तुम्हाला स्वामींची कुठलीही सेवा चालू करायची असेल, तर उद्या सर्वात महत्त्वाचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला कुठलीही आपण सेवा चालू करू शकता. त्याचबरोबर बघा, श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना म्हटला जातो. या महिन्यापासून आपण कुठल्याही व्रताला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपण करायला हव्यात. तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला स्वामींच्या सुद्धा सेवा चालू करायच्या आहेत. तर बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार. तर या गुरुवारपासून आपल्याला स्वामींच्या सेवा चालू करायच्या आहेत. स्वामींची 11 गुरुवारची सेवा असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताची सेवा असेल, या महिन्यामध्ये किंवा या उद्याच्या गुरुवारपासून आपल्याला ही सेवा चालू करायची आहे. त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. तर बघा, या महिन्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण तर करायचेच आहेत. त्याचबरोबर आपल्याला स्वामींच्या जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार. तर प्रथमतः आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे. तर बघा, स्नान करत असताना आपल्याला आपल्या पाण्यामध्ये गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल किंवा थोडीशी हळद टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. त्याचबरोबर बघा, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. आणि जर बघा, उद्या श्रावण महिन्यातील या गुरुवारपासून जर आपल्याला स्वामींची कुठलीही सेवा चालू करायची असेल तर आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर प्रथमतः आपल्याला कुठल्याही गोष्टी सेवा चालू करत असताना पहिल्यांदा आपल्याला संकल्प करावा लागतो. तर संकल्प करूनच आपल्याला पुढची सेवा चालू करायची असते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही सेवा चालू करायची आहे. त्यानंतर बघा, उद्या आहे गुरुवार, स्वामींचा वार. तर आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहेत. तर बघा, उद्या गुरुवार असल्या कारणाने आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपली सकाळची सर्व कामे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचे उंबरठ्याचे हळदीचे लेपन करायचे आहे. तर बघा, हे हळदीचे लेपन कसे करावे हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तर पाहतच असतो. मात्र बघा, जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्याला हळदीचे लेपन कसे करावे या बाबतीतील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर मिळून जाईल. त्याचबरोबर बघा, आपल्याला हळदीचे लेपन करायचे असते, कारण हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या घरामधील सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर पडते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये निरंतर वास राहतो. म्हणूनच दर गुरुवारी आपल्याला हळदीचे लेपन करायचे असते. मात्र बघा, जर तुम्हाला हळदीचे लेपन तुम्ही करत नसाल तर या श्रावण महिन्यातील गुरुवारपासून तुम्ही हे हळदीचे लेपन करू शकता. तुम्ही जर दररोज हळदीचे लेपन करू शकत असाल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज नित्यनेमाने हळदीचे लेपन करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला दररोज नाही करणे शक्य झाले तर तुम्ही दर गुरुवारी तरी हे हळदीचे लेपन अवश्य करावे. त्याचबरोबर बघा, आपल्याला गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्हाला गुरुचरित्र वाचणे शक्य होत नसेल तर तुम्ही या गुरुचरित्रातील 18वा किंवा 14वा अध्याय हा वाचू शकता. गुरुचरित्रातील 18वा आणि 14वा अध्याय इतके महत्त्वाचे आहेत की या वाचनाने आपल्याला सर्व समस्या दूर होतात. आपल्या घरामध्ये साक्षात गुरूंचा वास राहतो आणि स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात. बघा, सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला स्वामींचा तारक मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे, कारण स्वामींचे तारक मंत्र हे सर्वात प्रभावी मंत्र आहे. तर आपल्याला उद्या तारक मंत्राचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला 11 वेळा, 7 वेळा किंवा 21 वेळा जर तुम्हाला हा तारक मंत्र म्हणता आला तर तुम्ही नक्की 21 किंवा 7, 11 वेळा हा मंत्र म्हणावा. या मंत्राच्या पठणाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा, तारक मंत्राची जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर आपल्या मनातील तर इच्छा पूर्णच होतात. त्याचबरोबर आपल्या आरोग्याबाबतीतील सर्व समस्या दूर होतात. आणि तारक मंत्राच्या अनुष्ठानाने आपली जी काही चिडचिड होते किंवा आपल्या घरातील व्यक्ती जर तुमचे ऐकत नसतील किंवा ते व्यसन करत असतील, तुमच्या घरामध्ये खूप त्रास होत असेल, या सर्व समस्यासाठी सुद्धा तारक मंत्र खूप प्रभावी ठरतो. या तारक मंत्राच्या जर आपण अनुष्ठानाने किंवा जर तारक मंत्राचे पाणी जर आपण अभिमंत्रित केले तर त्या पाण्याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप फरक जाणवतात. म्हणूनच बघा, उद्याच्या गुरुवारी आपल्याला तारक मंत्राची ही प्रभावी सेवा करायची आहे. या सेवेने आपल्या घरामधील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर स्वामींचा आपल्यावर कृपाशीर्वाद देखील राहतो.
त्यानंतर बघा, जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा, जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ करून आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे. स्वामींसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला उद्या श्रावणातील या पहिल्या गुरुवारी स्वामींच्या या प्रभावी सेवा करायच्या आहेत. जर तुम्ही आपल्या घरामध्ये या स्वामींच्या प्रभावी सेवा केल्या तर नक्कीच स्वामींचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. त्याचबरोबर बघा, कुठलीही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये फक्त शुद्ध भाव असायला हवा. आणि जर आपण कुठल्याही शुद्ध अंतःकरणाने स्वामींची सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा मिळते. तर बघा, अशा प्रकारे श्रावणातील पहिल्या गुरुवारी आपल्याला या प्रभावी सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घरामधील सर्व दरिद्रता बाहेर पडते आणि आपल्या घरामधील सर्व नकारात्मक शक्तीसुद्धा बाहेर पडतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या स्वामींच्या सेवा करायच्याच आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे या स्वामींच्या सेवा आपल्याला उद्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.